नागपुरात भारत न्यूझीलंड T20 क्रिकेट सामन्याच्या तिकिटांची काळाबाजारी करताना एका तरुणाला क्राईम ब्रांच युनिट 5च्या पथकानं रंगेहात अटक केली। जुन्या VCS स्टेडियम जवळील हेरिटेज हॉटेल परिसरात शनिवारी रात्री ही कारवाई करण्यात आली। VCS स्टेडियमला लागून असलेल्या सेंट उर्सुला चौक ते जायका मोटरकडे जाणाऱ्या मार्गावर एक युवक क्रिकेट सामन्याची तिकीटं ब्लॅकमध्ये विकत असल्याची गुप्त माहिती क्राईम ब्रांचला मिळाली होती। या माहितीच्या आधारे क्राईम ब्रांच युनिट 5च्या पथकानं सापळा रचून मोहम्मद आदिब शेख इजाज नामक युवकाला ताब्यात घेतलं। चौकशीत इंजिनिअरिंगचा विद्यार्थी असल्याची त्यानं माहिती दिली। झडतीदरम्यान त्याच्या खिशातून प्रत्येकी 650 रुपये किमतीची 2 तिकीटं जप्त करण्यात आली। तो ही तिकीटं प्रत्येकी 2,500 रुपयांना विक्री करत असल्याची त्यानं कबुली दिली। पोलिसांनी त्याच्याजवळून क्रिकेट सामन्याची तिकीटं, मोबाईल असा एकूण 23,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। पोलीस कर्मचारी शेख नजीर शेख नबी यांच्या तक्रारीवरून त्याच्या विरोधात सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे। एक व्यक्ती संशयास्पदरित्या तिकीट घेऊन जादा भावाने विक्री करत असल्याची माहिती प्राप्त झाली। त्या अनुषंगाने त्यांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतलं असता त्याच्याकडे 2 तिकीटं, त्याची किंमत 600 रुपये आहे, परंतु तो ती तिकीटं जादा भावाने विकत असल्याची माहिती प्राप्त झाली असता त्यांनी त्या तिकिटासह त्याला ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडे चौकशी करून पोलीस ठाणे सदर या ठिकाणी अपराध नंबर 26/26 कलम 33 X 131 महाराष्ट्र पोलीस कायदा अंतर्गत आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। यातील जो